आम्हाला बोलू त्यानंतर उत्तर द्या ना. अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार. रेकॉर्ड येऊ नये, चुकीचं रेकॉर्ड येऊ नये, चुकीचं नाही. आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषणं ऐकली. 30 कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का त्याचं? असं चुकीचे आरोप नका करा ना. अहो रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर 30 कोटी खर्च केला. आम्ही कुठं म्हणतो एकाला 30 कोटीचा बंगला बांधलाय अध्यक्ष महोदय. प्रत्येक आमदार उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, याचा अर्थ त्यांचा अर्थमंत्र्यांवर विश्वास कमी आहे. त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं, त्यांनी काय सांगितलं ह्यांचा विश्वास नाही. त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे? सरकारकडे जो निधी आहे, जो पैसा आहे, तो खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपल्याला कुठली तरी योजना ही आखली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय. पण आपण जर इथं बघितलं तर 30 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत. अहो 4-5 महिन्यापूर्वी ऑलरेडी 30 कोटी रुपये हा खर्च झालाय अध्यक्ष महोदय. त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का? खरं तर मंत्री आज आपण बघितलं तर अख्ख्या राज्याचे ते मंत्री असतात, पण आजचे मंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मंत्री झालेत असं झाले अध्यक्ष महोदय. बहुतांश वेळ ते फक्त मतदारसंघात असतात. आपण राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं, मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणं महत्वाचं आहे. आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर 30 कोटी रुपये करता, म्हणजे 30 आणि 30 60 कोटी अध्यक्ष महोदय. मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर 5 कोटी हा खर्च तिथं केला जातो मोदी साहेबांच्या सभेसाठी अध्यक्ष महोदय. अहो आम्हाला बोलू त्यानंतर उत्तर द्या ना. अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार. रेकॉर्ड येऊ नये, चुकीचं रेकॉर्ड येऊ नये, चुकीचं नाही. आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषणं ऐकली. आम्ही कधी उठलो नाहीये. प्लीज प्लीज 30 कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का त्याचं? असं चुकीचे आरोप नका करा ना. कोणत्या बंगल्याच्या खर्च केलं 30 कोटी? चुकीचं नका सांगा. बंगल्यांवर आम्ही म्हणत आहोत. अहो रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर 30 कोटी खर्च केला. आम्ही कुठं म्हणतो एकाला 30 कोटीचा बंगला बांधलाय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय 5-6 महिन्यापूर्वी झालं. ठीक आहे, आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा आपण ते उत्तर अध्यक्ष महोदय ऐकूया. अध्यक्ष महोदय, मोदी साहेबांच्या सभेसाठी मोठे नेते 12-12 कोटी रुपये खर्च केले जातात, हरकत नाही. पण आमचं सगळ्यांचं मत एवढंच आहे की आज अनेक अडचणी आपल्या राज्यामध्ये सामान्य लोकांना सोसाव्या लागतात अध्यक्ष महोदय. त्यासाठी कुठेतरी खर्च हा झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतोय. बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, आम्हाला संरक्षण पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये करत असतो, त्या बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय. मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण. मध्ये आधी तुम्ही ऍडव्हर्टिजमेंटसाठी 50-50 कोटी तिथे खर्च करणार असाल, बजेटमधूनच जाणार आहे ना. बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष महोदय. बजेटवर बोला. उगाच इथं आपण जर मोगम बोलणार असेल तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी महाविस्ता प्रोजेक्ट 7,500 कोटी रुपयाच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय ऐकलं. 7,500 कोटी खर्च हा जो बंगला ऑफिस साठी. अध्यक्ष महोदय आता बोलू द्या ना. अध्यक्ष महोदय काय चाललंय? ते काय फायनान्स मिनिस्टर आहेत का? फायनान्स मिनिस्टर साहेब बोलतील ना अध्यक्ष महोदय. काय काय आम्ही बोलायला लागलो तर हे उभं राहा. देशाच्या पंतप्रधानांचं नाव घेतलं अध्यक्ष महोदय. हरकत आहे दादा. अध्यक्ष महोदय, ज्या केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी 40,000 कोटीची भूमिपूजन केली, त्या भूमिपूजनाला जर खर्च झाला असेल तर ते मोदी साहेबांच्या सभेला खर्च झाला होता? अरे तुमच्या राज्यामध्ये एक दिमडी पैसा तुम्ही केंद्रातून आणला नाही. तुम्हाला लाज वाटत होती, पण आमच्या सरकारने दिलं, त्याचं मी अभिनंदन करते. हा दादा बोला. हरकत अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य व्यवस्थित भाषण करतायत. सन्माननीय अर्थमंत्री सगळ्या मुद्द्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे. त्या उत्तराची वाट न बघता प्रत्येक आमदार उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, याचा अर्थ त्यांचा अर्थमंत्र्यांवर विश्वास कमी आहे. म्हणून हे डायरेक्ट उत्तर द्यायचा उद्योग चालू आहे. त्यामुळे अशा कोणालाही मध्ये बोलायला थांबू आपण. रोहित दादा साहेब, आता आपण पुढे येऊन बसा. अध्यक्ष महोदय साहेब, आपण पुढे येऊन बसा. आता
अध्यक्ष महोदय, अरे थांबवा ना आता. अध्यक्ष बोला ना, आपण बोला ना, आपण बोला. अध्यक्ष महोदय, आपण बोला. अध्यक्ष महोदय, त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं, त्यांनी काय सांगितलं, ह्यांचा विश्वास नाही. त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे? अध्यक्ष